नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, सिडको हे जे ऑर्गनायझेशन आहे, हे जे महामंडळ आहे, याच्यामध्ये क्लास 1 होण्यासाठीची एक गोल्डन अपॉर्च्युनिटी इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांना तसेच सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना आलेली आहे। नक्कीच याच्यामध्ये काही एक्सपिरियन्सचा क्रायटेरिया आहे, पण काय असेल तो क्रायटेरिया, त्याच्या व्यतिरिक्त पात्रता काय आहे, एलिजिबिलिटी, त्याच्यानंतर एकूण किती पदं आहेत आणि काय अनुभव लागणार आहे इलेक्ट्रिकल आणि सिव्हिलच्या विद्यार्थ्यांसाठी। तर सिडको महामंडळामध्ये क्लास 1च्या ज्याला गट अ म्हणतो यासाठीच्या काही जागा, त्यासाठी ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे। ती ॲडव्हर्टाइजमेंट डिटेल आपण या सेशनमध्ये बघणार आहोत। अजूनही तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओचे सेशन्स आहेत ते तुम्हाला बघायला मिळतील। विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये कार्यकारी अभियंता म्हणजे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, त्याच्या व्यतिरिक्त सहाय्यक कार्यकारी अभियंता असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि त्याच्या व्यतिरिक्त असिस्टंट ट्रान्सपोर्टेशन इंजिनियर, सहाय्यक परिवहन अभियंता ही पदं याच्यामध्ये आहेत। तर सिव्हिल आणि इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांसाठी कुठल्या पोस्ट आहेत आणि काय एक्सपिरियन्स आहे, वन बाय वन सुरू करू। विद्यार्थी मित्रांनो, सिडको बद्दल तुम्हाला नक्कीच माहिती असेल, जर माहिती नसेल तर त्यांच्या वेबसाईटवरती तुम्ही जाऊ शकता। सगळे डिटेल्स तुम्हाला एक परफेक्ट असं महामंडळ आहे आणि त्याच्यामध्ये ह्या पोस्ट आहेत। विद्यार्थी मित्रांनो, नगर नियोजन व त्याच्यामधल्या ज्या पायाभूत सुविधा आहेत या क्षेत्रासाठी आपल्याला माहिती आहे सिडको महामंडळ जे आहे हे फेमस आहे आणि त्याच्यामध्ये क्लास 1 होण्याची एक सुवर्ण संधी ज्या विद्यार्थ्यांना अनुभव आहे त्या विद्यार्थ्यांसाठी आहे। तर त्याच्यासाठीची जी प्रोसेस आहे, ऑनलाईन प्रक्रिया जी आहे, ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया ही ऑलरेडी सुरू झालेली आहे। लास्ट डेट काय असणार आहे, पात्रता काय असणार आहे, एज क्रायटेरिया काय असणार आहे, पे स्केल काय असणार आहे, चला तर बघूया। विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किती पोस्ट आहेत, किती वॅकन्सीज आहेत। तर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सिव्हिल, ओके, तर या पर्टिक्युलर पोस्टसाठी टोटल 10 वॅकन्सीज आहेत। त्यानंतर असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सिव्हिल याच्यासाठी 3 पोस्ट आहेत। एक्झिक्युटिव्ह इंजिनियर इलेक्ट्रिकल 1 पोस्ट, असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर इलेक्ट्रिकल 1 पोस्ट आणि असिस्टंट ट्रान्सपोर्ट इंजिनियर 16 पोस्ट, अशा एकूण 31 पोस्ट ह्या महामंडळामध्ये ॲडव्हर्टाइजमेंटच्या माध्यमातून त्या दिलेल्या आहेत। विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये डेफिनेटली कार्यकारी अभियंता असेल किंवा सहाय्यक कार्यकारी अभियंता असेल, मग स्थापत्य असेल, विद्युत असेल, याचे डिटेल्स आपण बघणार आहोत। तर जर आपण स्पेसिफिकली रिझर्वेशन वाईज पोस्ट बघितल्या तर कार्यकारी अभियंता स्थापत्य म्हणजेच एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सिव्हिलसाठी जो पे स्केल आहे 67,700 ते 2,08,700 हे S23 ह्या स्केलमध्ये मोडतं। याच्यामध्ये बायफर्केशन अनुसूचित जाती असेल, जमाती असेल, विमुक्त जाती असेल, इतर मागासवर्गीय असेल किंवा आर्थिक दुर्बल घटक असेल आणि खुला ओपन असेल, अशा एकूण 10 जागा आहेत। रोस्टर प्रमाणे इथे डिटेल दिलेले आहेत, तुम्ही तुमच्या कॅटेगरीच्या जागा इथे बघू शकता। विद्यार्थी मित्रांनो, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर कार्यकारी अभियंता ही गट अ किंवा क्लास 1 पोस्ट आहे। याच्यासाठी स्पेसिफिकली एकूण 10 जागा आहेत, ओके। त्याच्यामध्ये जर आपण सेकंड पोस्ट बघितली, सहाय्यक कार्यकारी अभियंता असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर AEE ज्याला म्हणतो आपण सिव्हिल, याच्यासाठी जे पे स्केल आहे 56,100 टू 1,77,500 क्लास 1 ची पोस्ट आहे, S20 ची पोस्ट आहे। याच्यामध्ये जर बायफर्केशन बघितलं, एकूण 3च जागा असल्यामुळे ओपनला 1 जागा आहे, त्याच्यामध्ये विमुक्त जातीला 1 जागा आहे आणि अनुसूचित जातीला 1 जागा दिलेली आहे। त्यानंतर नेक्स्ट जे पद आहे कार्यकारी अभियंता इलेक्ट्रिकल किंवा विद्युत, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर इलेक्ट्रिकल, याच्यासाठी एकच आहे। एकच असेल तर डेफिनेटली आपल्याला माहिती असतं ओपनसाठी ती पोस्ट आहे। तसंच सहाय्यक कार्यकारी अभियंता असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर इलेक्ट्रिकल याच्यासाठी सुद्धा 1 पोस्ट आहे आणि याचं स्पेसिफिक स्केल जे आहे 67,700 ते 2,08,700 हे परत S23 आणि हे S20चं पद आहे। विद्यार्थी मित्रांनो, जो स्पेसिफिकली 5वी पोस्ट आहे ती पोस्ट आहे सहाय्यक परिवहन अभियंता, यालाच आपण असिस्टंट ट्रान्सपोर्टेशन इंजिनियर म्हणतो। ही सिव्हिलच्या विद्यार्थ्यांसाठी जी पोस्ट आहे याचा पे स्केल आहे 56,100 ते 1,77,000
500 हा सुद्धा S20 पे स्केल आहे। याच्यामध्ये बायफर्केशन जर बघितलं आपण तर प्रत्येक कॅटेगरीला ह्या पोस्ट आहेत, पण टोटल जर पोस्ट बघितले आपण तर एकूण 16 पोस्ट आहेत। ओके, तर त्याच्यापैकी पर्टिक्युलर 16 पैकी हे बायफर्केशन दिलेलं आहे कॅटेगरी वाईज। ओके, तुम्ही तुमच्या कॅटेगरीमध्ये किती पोस्ट आहेत हे तुम्ही बघू शकता। तर एकूण पोस्ट 31 आहे, त्याच्यापैकी 5 पोस्ट वेगवेगळ्या वॅकन्सीज ज्या पर्टिक्युलर म्हणतो आपण, तर त्याच्यामध्ये EE म्हणजे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, AEE, ओके, ट्रान्सपोर्टेशनशी रिलेटेड असे 5 वेगवेगळे पद आहेत विद्यार्थी मित्रांनो। आता याच्यामध्ये एज क्रायटेरिया सगळ्यांसाठी एक कॉमन आहे। जर आपण याच्या व्यतिरिक्त स्पेसिफिकली बघा, इथे 5ही पोस्ट ज्या आम्ही आता सांगितल्या तुम्हाला, या सगळ्यांसाठी जे कमाल वयोमर्यादा आहे म्हणजे मॅक्सिमम एज लिमिट आहे ते 40चं आहे। आणि जर कॅटेगरीशी संबंधित असेल आणि त्या अनुषंगाने जी काही GR असेल तर 5 वर्षाचं जे ज्याला म्हणतो रिलॅक्सेशन आहे, शिथिलता आहे, ती दिलेली आहे। आणि ही कॅल्क्युलेट होणार आहे 31 मार्च 2023 पर्यंतची। म्हणजे कमाल वयोमर्यादा मॅक्सिमम एज लिमिट हे 40 आहे सगळ्या पदांसाठी, कारण एक्सपिरियन्स लागणार आहे त्याच्यामध्ये, आणि 5 वर्षाचं रिलॅक्सेशन दिलेलं आहे। ओके विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा भाग आणि तो म्हणजे क्वालिफिकेशन क्रायटेरिया। आपण 5 वेगवेगळ्या पोस्ट बघितल्या, त्याच्यासाठी काय काय क्रायटेरिया आहे सुरुवात करूया। पहिली जी पोस्ट आहे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सिव्हिलची, याच्यामध्ये बघा एज्युकेशनल क्रायटेरिया काय दिलेला आहे, डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग ऑफ रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी ऑर इक्विव्हॅलंट क्वालिफिकेशन ॲज डिक्लेअर्ड बाय द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र। ओके, स्थापत्य अभियंता किंवा अभियांत्रिकी यामधली पदवी किंवा तत्सम इक्विव्हॅलंट पदवी तुम्हाला पाहिजे प्रॉपर युनिव्हर्सिटी मधली, आणि स्पेसिफिकली रेकग्नाइज इक्विव्हॅलंट जे कोर्सेस आहेत ते रेकग्नाइज पाहिजे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने। आता हा झाला एज्युकेशनल क्रायटेरिया। आता याच्यामध्ये एक्सपिरियन्स काय म्हटलेला आहे बघा, 7 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे। ओके, तर 7 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे तुम्हाला एक्झिक्युटिव्ह साठी, आणि 4 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे AEE साठी, असिस्टंट एक्झिक्युटिव्ह साठी। तर हा जो 7 वर्षाचा अनुभव आहे हा बघा, field experience in civil engineering works in government, semi-government, corporations, government undertakings, reputed and registered company. ओके, म्हणजे गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट, कॉर्पोरेशन्स तर आहेच आहे, पण प्रायव्हेट जरी असेल तर त्याच्यामध्ये रेप्युटेड आणि जे रजिस्टर्ड झालेले आहे अशा कंपन्या, firm of which at least 3 years should be in a responsible position like AEE, AE grade 1, sub-divisional engineer, deputy engineer in government of Maharashtra, okay, or प्रोजेक्ट इंजिनियर और मॅनेजर इन द रिप्युटेड रजिस्टर्ड कंपनी। म्हणजे जर गव्हर्नमेंट मध्ये असाल तुम्ही ऑलरेडी तर AEE असेल, AE ग्रेड 1 असेल, सब डिव्हिजनल इंजिनियर असेल, डेप्युटी इंजिनियर असेल, हे तुमचा एक्सपिरियन्स पाहिजे त्याच्यापैकी 3 वर्षाचा। ओके, आणि जर तुम्ही प्रायव्हेट मध्ये काम करत असाल तर त्याच्यापैकीचा 3 वर्षाचा एक्सपिरियन्स हा तुम्ही मॅनेजर म्हणून तरी पाहिजे किंवा एखाद्या पर्टिक्युलर ऑर्गनायझेशन मध्ये प्रोजेक्ट इंजिनियर म्हणून तरी पाहिजे। याचा अर्थ इथे प्रायव्हेटचा जो एक्सपिरियन्स आहे तो कन्सिडर केलेला आहे, पण त्या 7 वर्षापैकी स्पेसिफिकली 3 वर्ष त्यांनी मेन्शन केलं आहे की प्रायव्हेट मध्ये प्रोजेक्ट मॅनेजर असेल किंवा मॅनेजर असेल किंवा प्रोजेक्ट इंजिनियर असेल, या पदावर तुम्ही काम केलेलं असलं पाहिजे। येते लक्षात, रेकग्नाइज कंपनी पाहिजे, फर्म पाहिजे, रजिस्टर्ड पाहिजे, येते लक्षात। आता इथे त्यांनी ॲडिशनल काय मेन्शन केलंय बघा की प्रिफरन्स त्याच्यामध्येही कोणाला देण्यात येईल की प्रिफरन्स विल बी गिवन टू द कॅन्डिडेट होल्डिंग अ पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग। ओके, जर सेम कॅटेगरीमध्ये बसत असाल, सेम एक्सपिरियन्स असेल, एक्झॅक्ट सेम एक्सपिरियन्स असेल, अशा केसमध्ये जर 2 विद्यार्थी आले ज्यांचा एक्सपिरियन्स सेम आहे तर ज्यांना पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल त्यांना ते प्रिफरन्स येईल डेफिनेटली। येते लक्षात। तर EE साठी कार्यकारी अभियंत्यासाठी 7 वर्षाचा अनुभव, असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सिव्हिल AEE, इथे क्वालिफिकेशन बघा, डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग ऑफ रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी और इक्विव्हॅलंट क्वालिफिकेशन ॲज डिक्लेअर्ड बाय द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र। ओके, स्थापत्य अभियांत्रिकी मधली पदवी किंवा तत्सम इक्विव्हॅलंट कोर्स। ओके, आणि इथे 4 वर्षाचा अनुभव आहे, परत तेच त्यांनी रिपीट केलंय।
ओके, 4 वर्षाचा अनुभव जो आहे इन सिव्हिल इंजिनिअरिंग वर्क्स इन गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट, कॉर्पोरेशन्स, गव्हर्नमेंट अंडरटेकिंग्स ऑर रेप्युटेड अँड रजिस्टर्ड कंपनी ऑर फर्म. म्हणजे गव्हर्नमेंटचा, सेमी गव्हर्नमेंटचा किंवा प्रायव्हेटचा सुद्धा इथे एक्सपिरियन्स चालतो. तो 4 वर्षाचा एक्सपिरियन्स. एक्झिक्युटिव्ह इंजिनियरसाठी 7 वर्षाचा आणि असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियरसाठी 4 वर्षाचा. इथे सुद्धा त्यांनी मेन्शन केलं आहे की जर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन असेल आणि सेम एक्सपिरियन्स होल्ड करत असेल 2 कॅन्डिडेट, तर कुणाला प्रिफरन्स देण्यात येईल? हायर एज्युकेशन ज्याचं झालेलं आहे त्याचं. सेम क्रायटेरिया आहे विद्यार्थी मित्रांनो इलेक्ट्रिकलसाठी. म्हणजे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पोस्ट, असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पोस्ट. ओके, तर इलेक्ट्रिकल जर तुमचं असेल तर तुमची जी डिग्री आहे ती कशामध्ये पाहिजे? इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ऑर दी इक्वॅलंट. ओके, मग तुमची स्पेसिफिक इक्वॅलंट कुठली डिग्री चालेल. इथे सुद्धा 7 वर्षाचा अनुभव पाहिजे तुम्हाला एक्झिक्युटिव्ह साठी. आणि गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट, कॉर्पोरेशन्स, अंडरटेकिंग्स, गव्हर्नमेंट अंडरटेकिंग्स अँड रेप्युटेड अँड रजिस्टर्ड कंपनी ऑर फर्म्स out of which 3 years must be AEE, AE grade 1, subdivisional engineer, deputy engineer in government, semi government organization किंवा मग जसं सांगितलं प्रोजेक्ट इंजिनियर किंवा मॅनेजर इन रजिस्टर्ड अँड रेप्युटेड कंपनी. इथे सुद्धा एक्सपिरियन्स हा गव्हर्नमेंटचा, सेमी गव्हर्नमेंटचा किंवा प्रायव्हेटचा चालतो. पण त्यांनी मेन्शन केलंय की तुमची जर प्रायव्हेट फर्म असेल तर रजिस्टर्ड असली पाहिजे, रेप्युटेड असली पाहिजे. 7 वर्षापैकी 3 वर्षाचा अनुभव जो आहे. जर गव्हर्नमेंट असेल तर AEE, AE1, डेप्युटी इंजिनियर, सब डिव्हिजनल इंजिनियर हा पाहिजे. आणि जर तुम्ही प्रायव्हेटमध्ये काम करत असाल तर प्रोजेक्ट मॅनेजर, प्रोजेक्ट इंजिनियर, इवन दो मॅनेजर इन रेप्युटेड कंपनी. आणि परत जर सेम क्वालिफिकेशन, सेम एक्सपिरियन्स असेल तर हायर क्वालिफिकेशनला चान्स देण्यात येईल. ज्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन असेल त्यांना स्पेसिफिकली तिथे प्रिफर केलं जाईल. असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर इलेक्ट्रिकल, AEE इलेक्ट्रिकल. आता परत इलेक्ट्रिकलचं ग्रॅज्युएशन पाहिजे तुम्हाला, रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटीमधनं 4 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट, अंडरटेकिंग, गव्हर्नमेंट अंडरटेकिंग्स, प्रायव्हेट फर्म पण रेप्युटेड किंवा कॉर्पोरेशन्स वेगवेगळे. येते लक्षात. पण त्या 4 पैकी स्पेसिफिकली तुमचा जो एक्सपिरियन्स आहे तो इथे काउंट होईल. आणि परत जर सेम एक्सपिरियन्सचे कॅन्डिडेट्स आले तर ज्यांचं हायर एज्युकेशन असेल त्यांना प्रिफर केल्या जाईल. ओके, स्पेसिफिकली आपण काय बघतोय? एज्युकेशनल क्रायटेरिया काय आहे आणि अनुभव काय लागतो. ओके, तुम्हाला जर काही स्पेसिफिक पर्टिक्युलर प्रश्न असतील याच्या अनुषंगाने तर तुम्ही नक्कीच आमच्या कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा, म्हणजे ते आमच्यापर्यंत पोहोचतील. ओके, आता शेवटची पोस्ट बघूया विद्यार्थी मित्रांनो. सहाय्यक परिवहन अभियंता किंवा असिस्टंट ट्रान्सपोर्टेशन इंजिनियर. याच्यासाठी सुद्धा सिव्हिलची इंजिनिअरिंग ग्रॅज्युएशन कंप्लीट पाहिजे, डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग. बट सगळ्यात महत्त्वाचं, कारण इथे एक्सपिरियन्सला प्रिफरन्स देण्यात येईल असं म्हटलंय पण एक्सपिरियन्स मागितलेला नाही. पण एज्युकेशनल क्रायटेरियामध्ये काय मेन्शन केले त्यांनी की तुमचं हे पोस्ट ग्रॅज्युएशन झालं पाहिजे. कुठला सब्जेक्ट घेऊन? ट्रॅफिक अँड ट्रान्सपोर्टेशन प्लॅनिंग, ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग किंवा हायवे इंजिनिअरिंग. येते विद्यार्थी मित्रांनो, इथे त्यांनी एक्सपिरियन्स मॅन्डेटरी केलेला नाही. एक्सपिरियन्स इथे मॅन्डेटरी केलेला नाही पण पोस्ट ग्रॅज्युएशन मॅन्डेटरी केलेला आहे. येते लक्षात. प्रिफरन्स विल बी गिवन टू द कॅन्डिडेट्स हॅव्हिंग सम एक्सपिरियन्स इन द सेम फील्ड. त्या फील्ड मधला एक्सपिरियन्स असेल तर प्रिफरन्स दिला जाईल. पण एक्सपिरियन्स जरी नसेल यू आर इलिजिबल. आणि इथे तुम्हाला मात्र पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे. आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात जास्त जागा ह्या इथे आहेत सिव्हिलच्या इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांसाठी. आणि ज्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन हायवे इंजिनिअरिंग किंवा ट्रान्सपोर्टेशन मध्ये झालं असेल तर दिस इज अ गोल्डन अपॉर्च्युनिटी फॉर दॅट कॅन्डिडेट. बट इट इज अ मॅन्डेटरी. पोस्ट ग्रॅज्युएशन हे मॅन्डेटरी आहे इथे. ओके, हे बघितलं आपण एज्युकेशनल क्रायटेरिया. आता जाणून घेऊया की परीक्षा कशी होणार आहे. 2 टप्पे असणार आहे. एक असणार आहे तुमची स्पेसिफिक एक्झाम ऑनलाईन पद्धतीने. ओके, आणि दुसरा असणार आहे त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू. 2 टप्पे आहेत. इंटरव्ह्यू साठी कधी तुम्ही इलिजिबल व्हाल? जर तुम्हाला 45% मार्क असेल तरच. आता इथे 200 मार्काची एक्झाम आहे त्याच्यामुळे 45 म्हणजे 90 झाले. तर तुम्हाला ऑनलाईन एक्झाम मध्ये 90 मार्क हे मिळवणंच आहे. तर आणि तरच तुम्ही सेकंड स्टेप मध्ये म्हणजे मुलाखतीसाठी तुम्ही पात्र ठराल.
येतंय लक्षात? मग या एक्झामचा पॅटर्न काय आहे हा समजून घेऊया बघा. एक्झाम पॅटर्न काय आहे बघा इथे लक्षात घ्या. तर याच्यामध्ये 200 प्रश्न आहेत, 200 मार्कांसाठी 2 तासामध्ये सॉल्व्ह करायचे आहेत. म्हणजे 60 मिनिटांमध्ये तुम्हाला 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. 4 ब्रॉडली त्यांनी क्लासिफाय केलेले आहेत सब्जेक्ट. ओके, विषय कुठले कुठले आहेत बघा. मराठी आहे, त्याचे 50 प्रश्न असणार आहे, 50 मार्क असणार आहे, निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. ओके, नो निगेटिव्ह मार्किंग. येतं लक्षात? आणि ह्याचं माध्यम डेफिनेटली मराठी आहे तर मराठीमध्ये असेल. दुसरी भाषा आहे इंग्रजी. 50 प्रश्न आहेत, 50 मार्क सुद्धा आहेत, इंग्रजीमध्ये असणार आहे. याचं नो निगेटिव्ह मार्किंग, निगेटिव्ह मार्किंग कशालाच नाही. त्यानंतर आहे आकलन क्षमता. ओके, डेफिनेटली आकलन क्षमतामध्ये 50 प्रश्न, 50 मार्क आणि हे बायलँग्वेज असणार आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त स्पेसिफिकली 25% वेटेज, कारण हे 25% आहे. राहिलेलं 25%च फक्त कशाला आहे तर तुमचं प्रोफेशनल नॉलेज म्हणजेच व्यावसायिक ज्ञान. तुम्हाला टेक्निकल जो पार्ट आहे, आता याच्यामध्ये वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी एक्झाम पेपर असणार आहे. त्याच्यामुळे सिव्हिलच्या विद्यार्थ्यांना सिव्हिल, इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिकल असं प्रोफेशनल नॉलेज असणं आवश्यक आहे. 50 प्रश्न, 50 मार्क आणि बायलँग्वेज असे हे 200 प्रश्न, 200 मार्क आणि 120 मिनिटांमध्ये हा पंचरंगी कार्यक्रम तुम्हाला करायचा आहे. येते लक्षात? हा एक्झाम पॅटर्न आहे. या 200 पैकी तुम्हाला 90 मार्क, 90 गुण हे घेतलेच पाहिजे, तर आणि तरच तुम्ही इलिजिबल व्हाल नेक्स्ट स्टेजसाठी म्हणजेच इंटरव्ह्यूसाठी. येते लक्षात? इथे बघा मेन्शन केलंय, चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जाणार नाही, म्हणजेच निगेटिव्ह मार्किंग नाहीये. लेखी परीक्षेमध्ये किमान 90 गुण प्राप्त करणारे उमेदवारच पुढील प्रक्रियेसाठी पात्र ठरतील, म्हणजे इंटरव्ह्यूसाठी. दिनांक 4 मे 2022 चा जो शासन निर्णय आहे, जो GR आहे, त्याचा क्रमांक दिलेला आहे. वाचण्याच्या भानगडीत आपण पडणार नाही कारण तो कॉम्प्लिकेटेड असतो. तर त्याच्यानुसार तुमचे मेरिट जे आहे ते ठरवले जातील आणि मुलाखतीसाठी तुम्हाला बोलावलं जाईल. ओके, काही महत्वाचं आता बघा, आपण किती पोस्ट आहे बघितलं, कुठल्या पोस्ट आहे बघितलं, पॅटर्न काय होता एक्झामचा हे बघितलं, एज्युकेशनल क्रायटेरिया बघितला, एज बघितलं, पे स्केल बघितला. आता शेवटच्या टप्प्यात आपण या पर्टिक्युलर छोट्याशा व्हिडिओमध्ये काही महत्त्वाचे पॉइंट्स बघूया बघा. तर एक लक्षात ठेवा की गुणवत्ता यादीमध्ये येण्याकरिता लेखी परीक्षा जी आहे ऑनलाईन, तुमची ऑनलाईन लेखी परीक्षा 45% म्हणजेच 90 मार्क मिळवणं तुम्हाला कंपल्सरी आहे. ओके, तर आणि तरच तुम्ही काय करू शकता, स्पेसिफिकली तुमची निवड यादी तयार होऊ शकते. एकाच पदासाठी 2 किंवा अधिक उमेदवारांना समान गुण मिळवल्यास या दिवसाचा GR आहे त्याच्यानुसार. ओके, कारण ते चेक करत राहतात. मग क्वालिफिकेशन कुणाचं जास्त आहे, एक्सपिरियन्स पहिले जास्त असेल तर क्वालिफिकेशन कुणाचं जास्त आहे, मग 12वीला कुणाला, ग्रॅज्युएशनला कुणाला मार्क जास्त पडले, मग 12वीला कुणाला पडले, ते येत ह्या GR मध्ये दिलेलं आहे सगळं. ठीक आहे. ऑनलाईन परीक्षा जी आहे त्याच्यामध्ये पात्र ठरणारे जे विद्यार्थी आहेत, ओके, स्पेसिफिकली त्यांच्यानुसार मुलाखतीसाठी जे पात्र आहेत त्याची निवड करताना हा GR त्यांनी वापरणार आहेत. आणि अंतिम निवड करताना ऑनलाईन परीक्षा व मुलाखत 200 मार्क तुमचे ऑनलाईन परीक्षेचे आणि 25 मार्क हे मुलाखतीचे, असे 225 मार्कांमधनं तुमचं सिलेक्शन होणार आहे. असं नाही की फक्त 200 मार्क पकडले जातील, मुलाखत फक्त स्पेसिफिक वैयक्तिक कारणासाठी होईल किंवा चेक करण्यासाठी होईल, असं नाही. 225 मार्क हे तुमचे निकट असणार आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की ऑलरेडी फॉर्म सुटलेले आहेत. त्यांच्या वेबसाईटवरती जर तुम्ही गेलात www.sidco.maharashtra.gov.in तर तुम्हाला स्पेसिफिक लिंक मिळेल. फॉर्म फिलिंगची डेट ऑलरेडी सुरू झाली आहे 12 तारखेपासून, पण ती मे मधल्या 11 तारखेपर्यंत अवेलेबल आहे. ओके, रात्रीचे 11:59 वगैरे दिलेले असतात. ओके, तर पुढच्या महिन्यात मेच्या 11 तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म फिल करू शकतात. ह्या इम्पॉर्टंट डेट्स आहेत. आणि इथे जर काही तुम्हाला अडचण आली तर नेहमीप्रमाणे त्यांनी एक वेबसाईट दिलेली आहे IBPS ची, याच्यावरनं तुम्हाला लक्षात येईल की ही जी एक्झाम आहे, ओके, हे IBPS घेणार आहेत. आणि हा एक टोल फ्री नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर. इथे फॉर्म फिल करताना कुठलेही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे नाहीयेत, पण सगळी माहिती तंतोतंत ॲक्युरेट आणि स्पेसिफिकली खरी भरायची, जेणेकरून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्ही सिस्टीमच्या बाहेर जाणार नाही, त्या प्रोसेसच्या बाहेर जाणार
नाही. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, जरी तुम्हाला वाटत असेल की अनुभव पाहिजे, एक्सपिरियन्स पाहिजे, तरी जे विद्यार्थी मित्र ज्यांचा ह्या क्रायटेरियामध्ये बसतात, डेफिनेटली त्यांनी ट्राय करायला काही हरकत नाही. याच्यामध्ये गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट सेक्टर कॉर्पोरेशन्स, पीएमसी, पीसीएमसी किंवा बीएमसी याच्यामधले सुद्धा विद्यार्थी जे एक्सपिरियन्स्ड आहेत ते क्लास 1 साठी ट्राय करू शकतात. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, जर काही तुमच्यापैकी जे फ्रेशर्स असतील त्यांनी महाजनकोचा फॉर्म भरला असेल तर अजूनही आपली टेस्ट सिरीज अवेलेबल आहे महाजनकोसाठी. ओके, याच्या व्यतिरिक्त 299 मध्ये तुम्हाला फुल सिलेबस टेस्ट 3 आणि सब्जेक्ट वाईज 17 टेस्ट मिळणार आहेत. त्याच्या व्यतिरिक्त हे एक बीएमसी साठीचं एक इलेक्ट्रिकलचं बुक आहे, हे सुद्धा आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे. जे विद्यार्थी अभ्यास करतात त्यांच्यासाठी हा पार्ट होता. बाकी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर किंवा असिस्टंट ट्रान्सपोर्टेशन इंजिनियर याचे क्लास 1 पोस्टची जर तुम्हाला तयारी करायची असेल, प्रिपरेशन करायची असेल, जर तुम्ही त्या क्रायटेरियामध्ये बसत असाल तर नक्की फॉर्म फिल करा. बेस्ट ऑफ लक. आणि अजून एक महत्त्वाचं की जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर तुमच्या 5 मित्रांना नक्की ही लिंक शेअर करा. आणि तुमचे जर काही कमेंट्स असतील, काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये टाका. नक्कीच इन्फिनिटी परिवारातर्फे आम्ही तुम्हाला त्याचं उत्तर देऊ. थँक्यू व्हेरी मच.